नमस्ते, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी इथे भरवा मसाला वांग्याची भाजी करत आहे. त्यासाठी मी सगळे मसाले घेऊन घेतले. त्यातलं तेलात लसूण अद्रकचा पेस्ट टाकला, आपले साधा मसाला टाकणार, त्यानंतर कांदा लसूणचा, त्यानंतर मग कांदा लसूणचा मसाला छान तेल सुटू देणार. तेल सुटल्यावर त्यामध्ये तिखट मीठ मसाले सर्व मसाले टाकून देणार आणि नंतर वांगे टाकून देणार. तर इकडे तेल सुटेपर्यंत मी हे बघा ऋतांचं चालू आहे फालतू मस्ती. त्याची मस्ती म्हणजे इंजेक्शन देऊन आता तो सरळ झाला, तर त्याच्याच घरात आवराआवरी चालू आहे. तिकडे मसाला छान तेल सुटला आहे. तर तेल सुटल्यावर तो आता वांगे त्यात मी टाकून दिले. वांगे टाकून दिल्यावर त्यात थोडं पाणी टाकून त्याला छान वाफ येऊ देणार आणि वाफेने ते थोडे शिजणार. त्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकूनच ते वांगे शिजू देणार. तर इकडे ऋतांशने सांडून ठेवला होता भगर, तर म्हणून तो म्हणत होता की इकडे मोबाईल आण, मी दाखवते सर्वांना म्हणून. आणि तो हाय पण करत होता. तर तुम्ही सगळेजण त्याला हाय करा. तो हाय करत होता. आणि त्यानंतर वांगे तेलात चांगले मुरले होते. आणखी थोडं पाणी टाकून थोडं शिजू दिलं वांग्याला. आणि हे बघा वांगे किती चमचमीत छान असे शिजले आहेत. थोडे शिजले म्हणजे पूर्ण नाही शिजले, थोडे शिजले. त्यात मी आणखी पाणी टाकलं. माझ्यात तर काही कोणी पातळ रस्सा खात नाही, ग्रेव्हीदार भाजी खाते. तर शिजेपर्यंत ते आणखी ग्रेव्ही होऊन जाणार. इकडे मी ऋतांसाठी सोजी केली होती गव्हाची. जे पॉकेटचे गव्हाची सोजी मिळते त्याने ते हेल्दी असते आणि पचायला पण खूप सोपी असते. त्या कारणाने आणि भाजी इकडे आपली तयार झाली होती, म्हणजे थोडी उकळी आलीच होती. आणि इकडे मी ऋतांशला भरवत होती. त्याला भूक लागली होती, त्या कारणाने त्याला भरवणं चालू होतं. आणि तो मोबाईलकडे पाहू जेवण त्याचं चालू होतं. तसं तो मोबाईल पाहून कधीच जेवण करत नाही, म्हणून मला अर्ध्यातून बंद करायला लागलं मोबाईल. मग आता भाजी आपली तयार झाली होती. मी गॅस बंद करून दिली आणि आपली भाजी तयार आहे. इकडे ऋतांत चालू होती मस्ती जेवण झाल्यावर. तर त्यानंतर तो मग जेवण झालं आणि मग पाळण्यात त्याची मस्ती होती. पाळण्यात तो झुला झुलत होता. अशी त्याची मस्ती आहे. ही बघा आपली